15:15 असं उत्तर दिलं आहे. आपल्याला उत्तर अपेक्षित काय होतं? 12 तास. उत्तरापर्यंत पोहोचला होता, परंतु आपलं उत्तर आहे 2:45. 15:15 बरोबर काढलं असतं, परंतु काय होतं 12 तास घड्याळानुसार. याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे 10 गुण तुला मिळत नाही. पुढचा प्रश्न वेंगुर्ल्यासाठी. प्रश्न क्रमांक 3. 8 सेंटीमीटर, 17 सेंटीमीटर व 15 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या त्रिकोणाचा कोनावरून होणारा प्रकार सांगा. मी मगापासून सांगतो तुम्हाला, प्रश्न व्यवस्थित ऐका. काय सूचना इथं आहे? विषमभुज हा बाजूवरून होणारा प्रकार आहे. त्यामुळे आपलं उत्तर अपेक्षित होतं कोणाला येते तुम्हाला? काटकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल असं अपेक्षित होतं. त्यामुळे इथे तुम्हाला गुण मिळत नाही आहेत. पुढचा प्रश्न देवगडसाठी. प्रश्न क्रमांक 5. कमलने आपल्याकडील 5 रुपयांची 60 नाणी सुमनला देऊन तिच्याकडील 20 रुपयांची नाणी घेतली, तर सुमनला किती नाणी मिळाली? उत्तर 12 वरती गेलेली होती. थोडंसं काहीतरी कॅल्क्युलेशन चुकलं आहे. 6 पंचा 300 रुपये होते ते, हा, आणि उत्तर आपल्याला होतं 15. तुझं 12, थोडेसे 3 नाणी उडे तू यायला चुकली असणार. हा, पुढचा प्रश्न दोडा मार्कसाठी. प्रश्न क्रमांक 8. दहा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाची 825 रुपये प्रति चौरस मीटर याप्रमाणे किंमत किती? ₹33,000. नाही बाळा, एवढं सोपं गणित होतं रे. कोण सांगते मला? खूप सोपं गणित होतं. 10 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृतीचं क्षेत्रफळ येणार किती? अरे करेक्ट, अगदी बरोबर आहे. 82,500. 100 गुणिले 825 करायचं होतं आणि उत्तर आपल्याला अपेक्षित होतं आमच्या संभाष सरांकडनं 82,500. आणि तुम्ही कॅल्क्युलेशन थोडंसं चुकवलेलं आहे. पुढचा प्रश्न कणकवलीसाठी. सात नंबरचा प्रश्न. 46 सेंटीमीटर परिमिती असलेल्या आयताची रुंदी 8 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? चौरस सेंटीमीटर. सोन्या, कोण येते? कोणाला येते तुम्हाला उत्तर? 8 सेंटीमीटर. हा, अरे वा, शबाश. 120 सेंटीमीटर. 8 ते 8 16 ही रुंदी जर काढली तर 30 मिळणार होतं आपल्याला बाजू 1, आणि 15 गुणिले 8 करून आपल्याला काढायचं होतं 120 चौरस सेंटीमीटर असं उत्तर अपेक्षित होतं. गुण तुम्हाला मिळणार आहे. पुढचा प्रश्न कुडासाठी. प्रश्न क्रमांक 4. 30 किलोग्रॅम मीठ घेऊन त्यापासून समान वजनाच्या 120 पिशव्या तयार केल्या, तर प्रत्येक पिशवीत किती ग्रॅम मीठ असेल? नाही सोन्या, कोणाला येतं उत्तर? 30 किलोग्रॅमचे ग्रॅम केले का तू? किती उत्तर आहे? नाही. आपण उत्तर जाऊया. 30,000 भागिले 120 केलं असतं तर आपल्याला आलं असतं 250 ग्रॅम. पुढे हो
एक. प्रश्न क्रमांक 1. एका ट्रकच्या टाकीमध्ये 125 लिटर डिझेल होते. काही अंतर ट्रक चालल्यानंतर त्यातील 80 लिटर डिझेल संपले. तर आता ट्रकच्या टाकीत किती मिलीलिटर डिझेल शिल्लक आहे? वेळ संपलेली आहे. कोण सांगताय का? 45,000 मिलीलिटर. अरे वा, अभिनंदन. 45,000 अगदी उत्तर बरोबर आहे. परंतु ती संधी मगाशी असं झालं की दुसऱ्याच्या संधीचं आपल्याला सोनं करायला मिळतंय, पण आपलं काही सोनं इथे होताना दिसत नाहीये. तर या ठिकाणी मला वाटतं तिला संपलेल्या या तिसरी फेरी अखेरचे गुण आपले संपलेले आहे. प्रश्न क्रमांक 9. पेशवे घराण्याच्या वंशावळीनुसार चिमाजी अप्पा यांच्या वंशजाचे नाव सांगा. विश्वासराव. थोडंसं रे चुकलं. राव बरोबर होतं रे, पण हवे होते कोण आम्हाला? उत्तर आहे आपलं सदाशिवराव भाऊ हे अपेक्षित होतं. थोडंसं चुकलं. पुढे जातोय आपण माहिती द्या वेंगुर्ल्यासाठी. प्रश्न क्रमांक 10. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर कोणत्या भाषेतील शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला? उत्तर चुकलेलं आहे. कोण सांगताय का मग तुमच्यापैकी? उत्तर अपेक्षित होतं आपल्याला फारसी. आपल्याला उत्तर मिळत नाहीये. पुढचा प्रश्न देवगडसाठी. प्रश्न क्रमांक 8. मेवाडचे राणा संग व मुघल संस्थेचा संस्थापक बाबर यांच्यामध्ये लढाई झालेल्या ठिकाणाचं नाव सांगा. खानावळ. अरे वा, अभिनंदन. इथं इतर खूप चांगला झटकन उत्तर दिलं. खानावळ बरोबर आहे. 10 ऍड मार्क करतो आपण देवगडला. देवगड पुढे येत आहे. सावंतवाडीच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रश्न क्रमांक 1. दोडामार. भारतीय द्वीपकल्प भूप्रदेशातील दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेला असणाऱ्या पर्वत रांगेचे नाव सांगा. सातपुडा पर्वतरांग. थोडंसं ते उत्तरेला आहे असं ना. असं कोणतं पश्चिमेला? कोणाला सांगता येतं? किती सोपा प्रश्न. चौथीचा प्रश्न होता हा तसा पाहायला गेला तर. उत्तर आहे त्याचं सह्याद्रीच्या पर्वतरांगा किंवा पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वत. पुढचा प्रश्न आपल्याला जातोय कणकवली तालुक्यासाठी. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर येथे पकडणारा मुकर्रम खान याची नेमणूक औरंगजेबाने संभाजी महाराजांना नमवण्यासाठी कोणत्या प्रांतावर केली होती? गुजरात. उत्तर चुकलेलं आहे. कोणाला येते तुमच्यापैकी? तिचे इतिहास खरोखरच चांगला आहे. कोल्हापूर हे उत्तर अपेक्षित होतं. अभिनंदन. 2 टाळ्या मिळतील तुला, पण गुण काही मिळणार नाही. पुढचा प्रश्न कुडाळ तालुक्यासाठी. प्रश्न क्रमांक 6. सिंधुदुर्ग या सागरी किल्ल्याच्या बांधणीत
भक्कमपणा येण्यासाठी किल्ल्याच्या पायाभरणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या धातूचा उपयोग केला? शिसे. उत्तर बरोबर आहे. अभिनंदन, तुला 10 गुण मिळतात. अभिनंदन. ॲडमास्टर जातोय आपण. 10 मार्क तुला देतो. हा कुडाळ तालुका. कुडाळ तालुका 30 गुण मिळाले. पुढे आहे मालवण तालुका. 4. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती असणारा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील गाथा सप्तशती हा ग्रंथ कोणत्या राजाचा आहे? वेळ संपलेली आहे. कोण देत आहे? हा. बरोबर आहे उत्तर. अभिनंदन, तुझं टाळ्या मिळतील. तुला पण गुण मिळणार. हाल हे नाव अपेक्षित होते. आपल्या हाल का करून घेत आहे मार्काने मिळवता. असो, पुढे जाऊया आपण सावंतवाडीकडे. 2. प्रश्न क्रमांक 2. हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते हे त्यांनी नांगरलेल्या शेताच्या पुराव्यावरून सांगण्यात येते. हा पुरावा कुठे सापडला? स्थळ सांगा. कालीबंगा. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. कालीबंगण. तुम्हाला 10 गुण मिळतात. ॲड मार्क आपण करतो आहोत. सावंतवाडी. होय का? चौथ्या फेरीतला आता दुसरा प्रश्न आपण बघणार आहोत. सगळे 8 जण झाले. चौथ्या फेरीतला दुसरा प्रश्न. हा मार्क्स आपण सांगूया. 40 जोडा मार्ग आहे आघाडीवरती. 2 नंबरवरती आणि सावंतवाडी 60 मार्काने आघाडीवर आहे. त्याच्या मागोमाग कुडाळ आणि वैभववाडी 30 गुणांनी चालतो आहे. त्याच्या मागे देवगड आणि सावंतवाडी. देवगड 2 नंबरवरती आहे. सावंतवाडी 60 मार्कावरती आहे. जोडा मार्ग 20 मार्कांवरती आहे. कणकवली, मालवण, वेंगुर्ले 10 गुणांवरती आहे. ठीक आहे. आघाडीवर सावंतवाडी आहे आणि जोडा मार्ग देवगडला संधी आहे अजूनही पुढे जाण्याची. अजूनही आपले तिसऱ्या चौथ्या ना आपला अजून 30 गुण आपले बाकी आहेत. अशी अपेक्षा करूया की त्यांना काहीतरी कठीण होते, मला काहीतरी सोपे होते आणि आणखी टाय होते. एक प्रश्न करताना आणखी टाय फेरीवर जाऊ दे. ठीक आहे. तरी पण आपण या चौथ्या फेरीचा दुसरा प्रश्न जातो आहोत आपण वेंगुर्ला तालुक्याकडे. वेंगुर्ला तालुक्याकडे पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 भूगोलविषयी संबंधित प्रश्न आहे. सोबतच्या नकाशाचे निरीक्षण करा व हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याला लागून असलेल्या उत्तरेकडील जिल्ह्याचे नाव सांगा. नंदुरबार. बाग नाहीच आहे. नंदुरबार हा इथे कुठे आहे? कोणाला येते उत्तर? हिंदू शालीसाठी प्रसिद्ध जिल्हा असलेला जिल्हा कोणता आधी? औरंगाबाद. आता पुस्तकात औरंगाबाद नाही हा, संभाजीनगर आहे. हा छत्रपती संभाजीनगर. याचा जवळचा जिल्हा म्हणजे हा औरंगाबाद. हिंदू शालीसाठी इथे आहे हा जळगाव जिल्हा अपेक्षित होतं. त्यामुळे आपल्याला गुण मिळत नाहीये. उत्तर होतं जळगाव. पुढे जातो आपण देवगड. प्रश्न क्रमांक 6 सोबतच्या आकृतीत दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्ताचा केंद्रभाग कोणत्या अक्षराने दाखवतात? हा म्हणजे उत्तरापर्यंत केली होती पण हा बाहेर येणार आहे ना. आतमधला दाब कसला असणार आहे? जास्त. त्यामुळे अपेक्षित उत्तर काय होतं? एच हे उत्तर अपेक्षित होतं. एल हा कमी दाब आहे. उलटा मार असता तर तो एल आला असता. त्यामुळे तुला काही गुण मिळत नाहीये. थोडा मार्कसाठी पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 सोबतच्या चित्राचे निरीक्षण करा. या वनातील लाकूड इंधनासाठी व नाव तयार करण्यासाठी वापरतात. ही वने कोणत्या नावाने ओळखली जातात?
इंद्रा. याचं उत्तर कोणाला येते तुमच्यापैकी? येते? हा सांग. खारफुटीवाले. हा, कालपुटीची वणे किंवा त्याला तिवरी वणे असं म्हटलं जातं. त्यामुळे हेही 10 गुण मिळत नाही. पुढचा प्रश्न आपण जातो कणकवलीकडे. प्रश्न क्रमांक 3. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा व 60°30' उत्तर ते 23°30' उत्तर या दरम्यान कोणता तापमानाचा पट्टा आहे ते सांगा. तापमानाचा पट्टा सांगायचा होता. तू प्रश्नच ऐकला नाही बरोबर. कोण सांगताय? हा सांग. अभिनंदन तुझं, वैभववाडीचं अभिनंदन, परंतु तुला गुण मिळणार नाही. समशीतोष्ण कटिबंध असं उत्तर आपल्याला अपेक्षित होतं, त्यामुळे आपल्याला गुण मिळत नाही आहे. पुढचा प्रश्न तुझ्यासाठी. प्रश्न क्रमांक 9. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांमध्ये किती अंशाचा कोन असतो? उत्तर चुकलेलं आहे. हा सांग. 90 अंशाचा कोन असतो. आपलं उत्तर या ठिकाणी चुकलेलं आहे. त्यामुळे आपल्याला गुण मिळतात. वैभवसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. त्यावेळेस छान प्रकारे उत्तर देत आहेत, पण गुण मिळत नाहीत. त्या टाळ्या तरी आपण त्यांना देऊ. मालवणसाठी पुढचा प्रश्न आहे. 10. प्रश्न क्रमांक 10. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा व सदरील आकृती पृथ्वीची कमाल कललेली सूर्यसापेक्ष स्थिती कोणत्या तारखेची आहे ते सांगा. वेळ संपलेली आहे. कोणाला येते उत्तर? अभिनंदन. 22 डिसेंबर हे उत्तर बरोबर आहे, परंतु गुण मिळणार नाही तुला. प्रश्न आपल्या काळ्या मिळतील. पुढचा प्रश्न सावंतवाडीसाठी. आपलं निर्विवाद वर्चस्व निर्माण करायचं असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे. 2. प्रश्न क्रमांक 2. सोबतच्या चित्रात दिसणारे पक्षी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोणत्या तलावात उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून स्थलांतर करून येतात? ओके, संपले. इथे दिसतोय, इथे पण दिसत नाही. दिसतोय जरा. उत्तर आलेलं नाही. तुम्हाला 10 गुण मिळत नाही आहे. याचं उत्तर होतं काय विचारलंय? कोणत्या तलावात? सातारा जिल्ह्यात. कोणत्या तलाव? सातारा जिल्ह्यात कुठं आहे? कोणी तलाव असेल बाबा कधी. आम्हाला काय पाहिजे होतं? आमचं उत्तर आहे सर मायनी. त्यामुळे इथे गुण मिळत नाही आहेत. पुढचा प्रश्न जातोय वैभववाडीकडे. त्यांना दिसतोय ना. किती दिसतोय ना आता? आता एका शेवटचा प्रश्न आहे बरीचदा. ट्राय करूया. जर इथे नाही दिसला तर आपण इथे लावतो टायमाला. इथे इथे तुम्ही ना मोबाईलवरती घेऊन बसा. हां, ओके. जर मागे या. प्रश्न क्रमांक 8. सोबतच्या चित्रात दर्शविलेली वस्ती, रस्ता, लोहमार्ग, नदी,
कालवा, समुद्र किनारा व पर्वतीय प्रदेशाचा पायथा इत्यादी प्रदेशालगत आढळते. सदर वस्ती प्रकाराचे नाव सांगा. रेषावृत्ती वस्ती. अभिनंदन, तुमचं उत्तर बरोबर आहे. 10 गुण वैभववाडी तालुक्याला आपण ॲड मार्क करतो आहोत. वैभववाडी तालुका 40ने देवगड बरोबर आलेला आहे. अजूनही अशी अपेक्षा म्हणजे 2 फेऱ्या राहिलेल्या आहेत. देवगड सावंतवाडी तसा थांबला आता 2 वेळा, तर आणखी 2दा थांबू दे. म्हणजे तुम्ही दोघे जर तिकडे गेला तर आम्हाला परत कामाला लावाल. तरी पण तुम्हाला शुभेच्छा देतो. आपण 4 फेऱ्या इथे संपलेल्या आहेत. 4 फेरी अखेरचे गुण आहेत. आघाडीवर आहे सावंतवाडी तालुका 60 गुणांनी. त्याच्या मागोमाग चालतायत देवगड आणि वैभववाडी 40 गुणांनी. त्याच्या मागोमाग कुडाळ आहे आमचा, आणि त्याच्या मागोमाग दोडामार्ग, आणि अगदी मागे कणकवली, मालवण आणि वेंगुर्ले हे 10 गुणांवरती आहेत. आणि आता आपली शेवटची फेरी. भारतीय संविधान उद्देशिकेनुसार एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा कोणत्या शब्दाचा अर्थ आहे? वेळ संपली तुझी. येते कोणाला समजतंय? याचं उत्तर होतं सार्वभौम. पुढचा प्रश्न आहे दोडामार्गसाठी. 6 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्र विधिमंडळात सिंधुदुर्गातून निवडून आलेल्या विद्यमान आमदारांपैकी आतापर्यंत पालकमंत्री पद न भूषविलेल्या आमदारांचे पूर्ण नाव सांगा. मग वसंत केसरकर. पालकमंत्री होती रे सोन्या. हा? आपल्याला पालकमंत्री पद न भूषवलेले कोण सांगते बाबा? येते हा? उत्तर उत्तर निलेश नारायणराव गाणे. नंतर पुढे जातोय आपण कणकवली तालुक्याकडे. प्रश्न क्रमांक 3. शासनाच्या गाव पातळीवर योजनांचा लाभ घेण्यास कोणत्या व्यक्ती पात्र आहेत हे ठरविण्याचा अधिकार कोणाला असतो? ग्रामसेवक. थोडस उत्तरापर्यंत गेला होतास, पण उत्तर आहे अपेक्षित आपल्याला उत्तर होतं. तर उत्तराकडे जाऊया. ग्रामसभेला असतो. ग्रामसेवक त्यातला एक भाग आहे, त्याचा सचिव असतो त्याचा, की ग्रामसभेला तो अधिकार असतो. पुढचा प्रश्न कुडाळ तालुक्यासाठी. प्रश्न क्रमांक 8. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या समारोप समारंभात भारतीय ध्वजवाहक म्हणून हरविंदर सिंग यांच्यासोबत कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? संपलेली आहे. आपली कोणाला येते उत्तर? येते? रवींद्र सिंग सोबत कोणती खेळाडू होती? तिचं उत्तर आहे प्रीती पाल. पुढचा प्रश्न आपण जातोय मालवणकडे. प्रश्न क्रमांक 9. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 मधील महिला एकेरी विजेत्या खेळाडूचे नाव सांगा.